काय हे फॅड लावलंय लोकांनी योगाचं, जिमचं. तेव्हा कुठे कोण योगा करायचं? तरीही लोक हेल्दी होतेच की. खूप वर्ष जगायचे. त्याचं कारण असं की तेव्हाची जीवनशैली वेगळी होती आणि आत्ताची जीवनशैली पण खूप वेगळी आहे. आणि तेव्हा लोक काय करायचे? शेतात किंवा इतर ठिकाणी हार्डवर्क करायचे. फिजिकल मुवमेंट जास्त व्हायच्या. खाणं साधं, एकदम साधं होतं. त्यामुळे ते फिट होते. पण आता काय झालं? फिजिकल हार्डवर्क काही ठिकाणीच होतं. टेक्नॉलॉजीमुळे कम्प्युटरवरचं काम झालं. त्यामुळे बॉडीची स्ट्रेचिंग, प्रॉपर हालचाल होतच नाही. आणि फास्ट फूडमुळे खाणं पण बिघडलं. माणसं फॅट गेन करायला लागली. आजार वाढलेत. त्या सर्व कारणांसाठी व्यायाम, फिट राहण्यासाठी, मेंटली स्टेबल राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि काही लोकांमध्ये अंगात बसून बसून एवढा आळस झालाय ना की शरीराला पण तीच सवय लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर शरीराला आत्ताच सपोर्ट नाही केलात ना तर नंतर शरीर तुम्हाला सपोर्ट करणारच नाही. तुमच्याकडे तरुण वयात वेळ आहे तोपर्यंत तुमच्याकडे एनर्जी लेवल जास्त असेल आणि वेळ आहे तोपर्यंतच करा, क्योंकि बाद में कुछ नहीं होता. आणि हो, आपल्या बायका घरकाम खूप करतात आणि म्हणतात आम्हाला काय गरज, आमचं घरकाम करून एक्सरसाइज होते. नाही, ही चुकीची समज आहे. हालचाल आणि व्यायामात खूप फरक आहे. व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहतं. व्यायामामध्ये आपण वेगवेगळ्या स्नायूंवर काम करतो. त्यामुळे व्यायाम हा प्रत्येकासाठी असतो. माणूस जाड असो किंवा बारीक. वयानुसार आपलं हृदय, स्नायू, सांधे यांची झीज होते, कमकुवत होत जातात. म्हणून वय झाल्यावर रेग्युलर ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला दम लागणार नाही, तसेच झीज कमी प्रमाणात होईल यासाठी व्यायाम करतात. त्याचसोबत आपला आहार पण हेल्दी असायला हवा. आणि हो, महिलांची मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी पण सुधारते. PCOS, PCOD सारख्या गोष्टींपासून आपण लांब राहू शकतो. तसेच मेटाबॉलिझम, हार्मोन्स, मेंटल हेल्थ पण सुधारते. सो सगळ्यांनीच आताच आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेतला तरच आपण आजारपासून मुक्त राहू. आपली लाईफस्टाईल पण सुधारेल. असा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही जागरूक व्हा आणि तुमच्या लोकांनाही जागरूक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. स्टे हॅपी अँड हेल्दी.